brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. किंवा कोकऱ्या किंवा तुमचे ते काय ते कत्ती ह्याचे वार यापूर्वी तुळजापूरला असं राजकीय कारणात झालेलं नाहीये. बंदुकीचा म्हणजे कट्ट्याचा जो गावठी कट्ट्याचा जो प्रकार आहे तो तुळजापूर शहरामध्ये कधी झाला नव्हता. या आमदाराच्या पियाला नक्की माहिती असतं की एखाद्या कामाची बरे वाईट किंवा क्वालिटी पाहायचं झालं तर त्या ऑफिसच्या लोकांना अटकलं पाहिजे. काम करणाऱ्या लोकांना जाऊन अटकायचं हे निमित्त मात्र होतं. तुळजापूरचं ते जे म्हणतात ना की बदनामी व्हायली, कालचाच प्रकार घ्या. कुणामुळे झाली? बंदुकीचे कट्टे कुणी काढले? तलवार हातात घेऊन कोण फिरलं? कत्त्या हातात घेऊन कोण फिरल्या? त्यांना भांडणं काढायचे होते. आमदारांचा पीए तिथं होता. म्हणजे कालच्या घटनेला जेवढा विनोद पिटुगमने जबाबदार तेवढेच राणा पाटील जबाबदार. तुळजापूर नगर परिषदेचा निकाल 21 डिसेंबर रोजी आहे. त्यापूर्वी मोठा लढा झाला. भाजप आणि काँग्रेसचे समर्थक आमने सामने आले. आपल्यासोबत काही तुळजापूरचे ज्येष्ठ नागरिक आहेत, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून जाणून की तुळजापूर नेमकं चाललंय कुठेकडे. काल तुळजापूर शहरामध्ये तुळजापूर नगरपालिका निवडणुकीपूर्वी जो काही राडा झाला आणि विशेष म्हणजे आजपर्यंत जसं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या काळापासून आतापर्यंत कधीही छोट्या मोठ्या भांडणं वगैरे झाली केली, परंतु बंदुकीचा म्हणजे कट्ट्याचा जो गावठी कट्ट्याचा जो प्रकार आहे तो तुळजापूर शहरामध्ये कधी झाला नव्हता. आणि गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून तुळजापूर शहराची जी प्रतिमा आहे, जी तीर्थक्षेत्र कुलस्वामिनी कुलदेवता असलेले जे तीर्थक्षेत्र आहे हे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बदनाम होत आहे. त्याच्यामध्ये ड्रगचा प्रकार झाला. तर काल जो प्रकार घडलेला आहे तो इतका निंदनीय आहे, कारण तुळजापूर शहरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना त्यांची सुरक्षा, तुळजाभवानी देवीचं दर्शन होणारं दर्शन की या शहरामध्ये आल्यानंतर त्यांचा व्यापार उद्योग किंवा जे काय ते इथं घडतं करतं, या तुळजापूर शहरातील व्यापाऱ्यांसह येणाऱ्या भक्तांना सुरक्षित तुळजापूर आहे असं वाटायला गेले कालच्या दृष्टीवरून. कारण उघड हातामध्ये कत्त्या तलवारी किंवा बंदुका घेऊन जर फिरत असतील तर जो तुळजापूरतून जाणारा जो मेसेज आहे अतिशय चुकीचा चाललेला आहे. आणि याच्यामध्ये हे जे घडा लागलं आणि घडवून आणणारे लोक आहेत ते अतिशय जबाबदार लोक आहेत. कोण आहेत? आणि जे या तुळजापूर शहराचं किंवा या तालुक्याचं नेतृत्व करणारे लोक आहेत, वास्तविक त्यांची जबाबदारी या तुळजापूर शहरामध्ये, या तुळजापूर तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुळजापूर शहराचं नाव लौकिक कसं वाढेल याची जबाबदारी असलेले लोक अशा लोकांना, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घ्यायला लागलेले आहेत. मध्यंतरी राणा पाटील यांनी विधिमंडळामध्ये एक लक्षवेधी मांडली. त्याच्यामध्ये म्हटलं गेलं की 1865 कोटी मी आणले, विकासासाठी आणले व त्याचा विकास कुठेतरी विरोधकांना बघवत नाहीये म्हणून पोटसूळ उठला आणि तुळजाभवानीची तुळजापूरची बदनामी केली जाते अशी त्यांनी लक्षवेधी मांडली. आणि तुम्ही म्हणताय की त्यांचंच त्यांना समर्थन आहे. बरोबर आहे, बिलकुल. आणि 1865 कोटी रुपये हा जो विकास निधी त्यांनी आणलाय, या विकासाला आमचा विरोध बिलकुल नाही, परंतु तो विकास जो आहे तो चुकीच्या ठिकाणी व्हायला लागलाय. आणि जे तुळजापूरचा इतर भाग जो वरचा भाग आहे या ठिकाणी तुम्ही 1865च काय तर 50,000 कोटी आणा, आमचं काही म्हणणं नाही वरच्या बाजूला, परंतु विकास अशा ठिकाणी केला जात आहे की ज्याच्यामुळं मूळच तुळजापूरचं जे क्षेत्र म्हणजे ठिकाण आहे, जे पुजारी व्यवसाय आहे, व्यापारी व्यवसाय आहे किंवा इतर उद्योगधंदे आहेत, म्हणजे जे काय कार्यालय आहेत ती एका बाजूला, आणि तुम्ही जो विकास करायला लागलात तो अशा ठिकाणी करायला लागलात की ज्या ठिकाणी आरादवाडी सारखा भाग आहे की ज्या ठिकाणी मंदिर विकासाचा निधी आहे तो मंदिर विकासासाठी वापरला गेला पाहिजे. मंदिर विकासाच्या बाहेर जी काही कामं आहेत ती नगर परिषद विकास प्रशासनाने केली पाहिजे. बरोबर आहे, पण ठीक आहे, पण बदनाम तुळजापूरला करतंय कोण मग नेमकं? हेच यांच्याकडूनच व्हायला लागलं. कारण ह्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे आरोप आहेत महाविकास आघाडी करते, तुम्ही म्हणता त्यांचेच कार्यकर्ते आहेत. हे नेमकं वास्तव काय याचं? मी काय सांगायला लागलो की आता हे तुमचंच काम आहे. कारण का आम्ही जे लोक आहोत की आमचं आजही म्हणणं आहे आणि पुढेही असणार आहे की आमचा विकासाला विरोध नाही. जे काही तुम्हाला करायचं आहे विकास ते तुळजापूरच्या वरच्या बाजूला करा, आमचं काही म्हणणं नाही. काल जो दहशत झाली त्याच्यावरून काय फरक पडेल तुळजापूरची वाटचाल पुढे चालू आहे असं वाटतं तुम्हाला? हे जे कालचा जो प्रकार घडलेला आहे या प्रकारामुळं तुळजापूरचं ते जे म्हणतात ना की बदनामी व्हायली, कालचाच प्रकार घ्या.
कुणामुळे झाली? बंदुकीचे कट्टे कुणी काढले? तलवार हातात घेऊन कोण फिरलं? कत्ते हातात घेऊन कोण फिरल्या? हे सगळे कोण फिरलं? हे भारतीय जनता पार्टीचे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि त्याचे जे जवळचे नात्या गोत्यातले लोक आहेत यांनी दहशत माजवलेली आहे. त्यांनी केलं. आमच्याकडून काय झालंय का? आमच्याकडून काही झालेलं नाही. आणि पुन्हा कांगावा करायचा की बाबा यांच्याकडून असं होतं, यांच्या विरोध करतात, अतिशय साफ चुकीचा आहे. आमच्याकडचे जे लोक आहे अतिशय स्वच्छ प्रतिमेचे लोक आहेत, यांच्यावरती साधी एनसीही दाखल झालेले लोक नाहीत. आणि आमचे माधव अण्णासारखे जे 61 वर्ष या तुळजापूरच्या राजकारणात, तुळजापूर तालुक्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे काम करतात, यांच्या उभ्या हयातीमध्ये यांनी कालच्या सारखा प्रकार पाहिला नाही. अण्णा, तुम्ही 61 वर्ष राजकीय जीवनात आहेत, मुद्द्याची लढ्यात मुद्द्यावर आली, दहशत बघितली. आता पण तुमच्या राजकीय जीवनात तुम्ही असं कधी पाहिलंय का? किंवा काय तुम्हाला बदल काय वाटतो नेमका? हे वातावरणच 2014 पासून बिघडत चाललंय. ज्या वेळेला भाजप सत्तेवर आली, बाय हुक बाय क्रुक सत्ता कशी मिळवायची आणि सत्ता मिळवून देणारे कार्यकर्ते गुंड असो, व्यभिचारी असो, बलात्कारी असो, खुनी असो, त्यांना सांभाळून घ्यायचं ही पॉलिसी भाजपची आहे. त्यामुळे तोच प्रकार तुळजापूरलाही सुरू झालेला आहे. आणि त्या प्रकारातली पुढची घटना काल घडली. आणि एका आमदाराचा पीए, त्या आमदाराच्या पीएला नक्की माहिती असतं की एखाद्या कामाची बरे वाईट किंवा क्वालिटी पाहायचं झालं तर त्या ऑफिसच्या लोकांना अटकलं पाहिजे. बरोबर. काम करणाऱ्या लोकांना जाऊन अटकायचं हे निमित्त मात्र होतं. त्यांना भांडणं काढायचे होते. आमदारांचा पीए तिथं होता. म्हणजे कालच्या घटनेला जेवढा विनोद पिटुगंगणे जबाबदार, तेवढेच राणा पाटील जबाबदार. मी माझ्या आयुष्यभराच्या अनुभवावरून सांगतो. तुम्ही राणा पाटलावरती आरोप करता, त्यांचे पीए तिथे जाऊ. अहो, राणा पाटलावर नाही हो, मी तर पंतप्रधानापर्यंत आरोप करतो आणि केलेलं आहे. आता काय सांगितलं, सगळ्या देशात अशांततेचं वातावरण कोण करायलंय? विरोधी पक्ष करायलाय का? राहुल गांधींनी परवा रॅली काढली, एवढे 25 लाख गोळा झाले, एक शब्द वापरला गेला का? पण ज्या वेळेस 10-5 कार्यकर्ते भाजपचे गोळा होतात त्यावेळेस शिवाय गुंडगिरीशिवाय, दहशतीशिवाय काय बोलतच नाहीत ते. मॉब लिंचिंग कोण करायलंय? तुम्ही सगळे वृत्तपत्र आहात, तुमचं तर म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, तुम्ही बघताय ना काय चाललंय. मॉब लिंचिंग मध्ये कोण व्हायलंय? एक विशिष्ट समाजाला टार्गेट केलं जातं, ठार मारलं जातं. काका, आपण तुळजापूरच्या अनुषंगाने अहो, चर्चा तोच करूया. प्रकार तुळजापूरमध्ये व्हायला लागलाय. काय काय प्रकार तुळजापूरमध्ये होतोय? अहो, काल झालेली दहशत. अहो, गावरान कट्टे मी आतापर्यंत वापरतात, असं कधीही झालेलं नाही. किंवा कोकऱ्या किंवा तुमचे ते काय ते कत्ती, ह्याचे वार यापूर्वी तुळजापूरला असं राजकीय कारणात झालेलं नाहीये. तुळजापूर काय बदलतंय मग? बदलतंय म्हणजे हे असलं नेतृत्व आलंय, त्यांनाच हे पाहिजे असेल. मग आम्ही कुठे कमी नाहीत. आम्ही महात्मा गांधीचं, पंडित नेहरूचं नाव घेतो, याचा अर्थ आम्ही दुबळे नाहीत. आम्हाला दुबळं समजत असतील मग त्यांची चूक व्हायलेली आहे. नाही, त्याची चूक पोलीस कारण- पेक्षा तुळजाभवानी हे एक वैश्विक दर्जाचं आहे. ऐका, ठिकाण आहे. 1840 कवटी आणले. मोठ्या प्रमाणात भाविक इथे येतात. अहो, करोडो भाविक येतात वर्षातून. त्यांना काय मेसेज काय चाललाय? एकतर तुळजापूर गेले 6 महिने 1 वर्ष ड्रगमुळे बदनाम झाले. आता असल्या दडपशाहीमुळे, गुंडगिरीमुळं किंवा हत्या करायचा प्रयत्नामुळे बदनाम व्हायलं. हा मेसेज भक्तांना जर मिळाला, 6 ते 7 स्टेटचे लोक इथे येतात, ते लोक उद्या येणार नाही. आमच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे, देवीवर परिणाम होणार आहे. देवी महिषासुराचं मर्दन करणारी आहे. चांगल्या लोकांचं, प्रामाणिक लोकांचं मर्दन इथं सुरू झालंय. आता ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. आणि पोलीसचं अत्यंत सत्तेच्या दबावाखाली अशा घटनाकडे दुर्लक्ष आहे. माझा पोलिसांच्यावर आरोप आहे. पोलिसांवर तुमचा आरोप आहे, पण राणा पाटलांचं म्हणणं की विरोधक बदनामी करतायत. अहो, करतायत. करतात राणा पाटील आणि बदनामी करतात विरोधी पक्षाची. अहो, विरोधी पक्षाजवळ काय आहे बदनामी करायला?
आता विरोधी पक्ष उद्या 21 तारखेला निवडून ड्रग्सच्या अनुषंगाने बदनामी झाली त्यांचं म्हणणं होतं. आता ड्रग कुणी आणलं राणांना माहित नाही. आपण दारूचं समजू शकतो, गावठी दारू समजू शकतो, ड्रग कुणी आणलं इथं? हा संशोधनाचा विषय आहे आणि पत्रकारितेनं माझं इलेक्ट्रॉनिक मीडियाला विनंती आहे. आम्ही संशोधन करू, अभ्यास करू, पण तुम्ही इथे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहे, राजकीय तुमचा मोठा वारसा आहे, तुमचा वारसा आहे. अहो हे कुणीकडे अवैध जातं? शस्त्र म्हणताय, अवैध शस्त्राचा उल्लेख मग तुम्ही केला. तर किती शस्त्र असतील साधारणतः? अहो ते पोलीसला पुंगळी सापडली काल. किती शस्त्र असतील? सोपा प्रश्न आहे माझा. नाही मगाशी नगराध्यक्षच्या उमेदवाराने आमच्या 8 ते 10 म्हणजे आमचे एक अंदाजित आम्ही असं ऐकून अशा जुन्या लोकांकडून ऐकून आहोत की 8 ते 10 शस्त्र या ठिकाणी म्हणजे गावठी कट्टे असतील किंवा आणखीन ब्लॅकच्या इम्पोर्टेड रिव्हॉल्वर असतील ह्या अशा आहेत. आणि हत्यारं तर अशा घिसाड्याजवळ विकायला मिळतात. प्रतिबंध त्यालाही केला पाहिजे. शेवटचा माझा प्रश्न आहे की तुळजापूरचा विकास झाला पाहिजे, तुळजापूरला मोठा भाविक वर्ग आला पाहिजे, हे महाराष्ट्राचं शक्तिस्थान आहे. अहो तुम्ही शक्तिस्थान आहे, यासाठी राजकीय नेत्यांनी एक वडिलकीचा सल्ला तुम्ही त्यांना काय द्याल सांगा? सर्व अहो हे असले वाद करण्यापेक्षा सत्ता गुंडगिरी करून मिळवण्यापेक्षा चांगल्या मार्गाने जनता लोकहिताची कामं केल्यावर जनता निवडून देत असतेच, हा माझा अनुभव आहे. पण सध्या काय तुम्ही ईव्हीएम बघायलाय, ईव्हीएम देशात बघायलाय, बिहारमध्ये बघायलाय, महाराष्ट्रात झालंय, राजस्थानमध्ये तेच झालंय, हरियाणात तेच झालंय, तेच नगर परिषदेला घडायलंय. पण असं आम्ही होऊ देणार नाही. आम्ही मजबूत आहोत. ज्या महिषासूर मर्दिनीनं महिषासुराला ठार मारलं, आम्ही महिषासुराला धडा, नवीन आधुनिक महिषासुराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एवढं आपल्याकडे निवेदन करून मी माझं या ठिकाणी थांबतो. तुळजापूरच्या विकासासाठी आम्ही सक्षम आहेत. तुळजापूरच्या आधुनिक महिषासुराला आम्ही संपवण्यासाठी तुळजापूर वासीय सक्षम आहेत. यासोबतच तुळजापूरच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र येत समन्वय साधला पाहिजे, ना की मुद्देशी लढाई गुद्द्यावर नेली पाहिजे, असे देखील नागरिकांचं मत आहे. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.